नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, एक बातमी आलेली आहे ते म्हणजे राज्य उत्पादन शुल्क भरती जी आहे याच्या अंतर्गत दुय्यम निरीक्षक गट क चं जे पद आहे, दुय्यम निरीक्षक गट क चं जे पद आहे त्याच्याबद्दल दोन गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची। एक, भरती प्रक्रियेत एक मोठा बदल झालेला आहे, तो मोठा बदल काय आहे तो व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा आहे। आणि दुसरं, कोणाला हा फॉर्म भरता येईल आणि राज्य उत्पादन शुल्कची भरती प्रक्रिया जी आहे ज्याच्यामध्ये जवान एक पद आहे, लिपिक एक पद आहे, वाहन चालक एक पद आहे, याच्या संदर्भातली किती जागांची जाहिरात येऊ शकते याबद्दल सुद्धा मी चर्चा करणार आहोत। तर मी जास्त वेळ न घालवता मित्रांनो, एक बातमी आहे ती म्हणजे दुय्यम निरीक्षक भरती जवानांमधूनच केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे की जे जवान हे पद आहे यांच्याच मधून दुय्यम निरीक्षकाची काय केली जाईल, भरती केली जाईल। ती कशा पद्धतीने होईल, जसं मगाशी मी बोलताना म्हणलं की आपण हे जे म्हणतोय की राज्य उत्पादन शुल्क भरतीची जी आहे त्यामध्ये तीन हे होत आहेत। एक वाहन चालक आहे, एक लिपिक आहे आणि एक जवान आहे, आणि त्याच्यावर आहे दुय्यम निरीक्षक, बरोबर। आता हे दुय्यम निरीक्षक हे जे पद आहे ते कुणामधून भरणार आहेत, ते जवानांमधून भरणार आहेत। आता हे जवान या कॅटेगरीतून भरत असताना त्यात पण तीन पद्धती ते राबवणार आहेत, ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। बघा, अजित पवार अजितदादा काय म्हणतात बघूयात। राज्य उत्पादन शुल्क विभागातील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दुय्यम निरीक्षक गट क पदासाठी सध्या सुरू असणारी भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि दुय्यम निरीक्षकाची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती 100% जवानांमधून केली जाईल। कुणामधून केली जाईल? 100% जवानांमधून। म्हणजे जी पदोन्नती होणार आहे त्यातून जे लोक येणार आहेत ते जवान याच पदावरून येतील अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिलेली होती, बरोबर। राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक गट क पदाच्या भरती प्रक्रियेत जवान संवर्गाला प्राधान्य देण्यासाठी, कुणाला प्राधान्य दिलेलं आहे? जवान संवर्गाला प्राधान्य देण्यासाठी सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। यापुढे या पदावरील भरती नामनिर्देशन व पदोन्नती या मार्गाने 50-50% प्रमाणात केली जाणार आहे। 50% हे पदोन्नतीनं होतील, प्रमोशननी, जवानांमधून प्रमोशन होऊन ते दुय्यम निरीक्षक पदावर जातील। आणि 50% जे जागा असतील दुय्यम निरीक्षकाच्या ते कशात? नामनिर्देशन। आता हे नामनिर्देशन दोन पद्धतीनं होईल, एक सरळ सेवेच्या माध्यमातून होऊ शकतं, बरोबर, आणि दुसरं हे MPSCच्या माध्यमातून। त्यात बघू आता काय म्हणलेलं आहे। सर्वच भरती जवान संवर्गातून करण्यात येणार आहे सध्याच्या नियमानुसार। सध्याचा नियम काय आहे? दुय्यम निरीक्षक पदावर 25% पदे थेट पदोन्नतीनं, हा पहिला मुद्दा। 25% मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा निवडीद्वारे आणि 50% नामनिर्देशनाद्वारे, बरोबर। विभागीय स्पर्धा सरळ सेवेच्या माध्यमातून आणि नामनिर्देशातून, हे म्हणजे MPSCच्या माध्यमातून सध्याचं जे होतं। पण आता या मर्यादित विभागीय परीक्षा अंतर्गत लिपिक व जवान संवर्गातून अनुक्रमे लिपिकला 20 आणि जवानांना 80 या प्रमाणात पदे भरली जात होते। त्यामुळे एकूण पदापैकी फक्त 5% पदे लिपिक संवर्गातून भरली जातात। तसेच शारीरिक अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठीच निवड करण्यात येते। मात्र यापुढे, हे आत्तापर्यंतचं आहे, बरोबर। आत्तापर्यंत काय होतं की 25% तुम्ही काय करत होता? पदोन्नतीनं भरत होता, 25% सरळ सेवेच्या माध्यमातून, आणि त्यामध्ये सुद्धा 20-80 कोण होतं की जवान आणि लिपिक आणि जवान, आणि बाकीचं नामनिर्देशनाद्वारे। मात्र यापुढे पदोन्नतीद्वारे लिपिक संवर्गातून भरती करता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे केवळ आणि केवळ हे जवान आहे याच्यातूनच दुय्यम निरीक्षकाची भरती केली जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्ही, बरोबर। आता ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक सांगितलेलं आहे ते म्हणजे शारीरिक क्षमतेचा विचार आवश्यक। उत्पादन शुल्क विभागात गुन्हेगारी तपास, छापे, वाहनांची तपासणी, दारूच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम दुय्यम निरीक्षकाकडे, ह्या पदाकडे असते। त्यामुळे शारीरिक क्षमतेचा विचार ही भरतीसाठी आवश्यक अट आहे। त्यामुळे यापुढे पदोन्नतीद्वारे
होणारी दुय्यम निरीक्षक गट क भरती प्रक्रिया जवानांमधूनच राबवण्याचा सरकारचा काय आहे, ठाम निर्णय आहे. कारण की तिथं शारीरिक चाचणी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. सध्या राबवली जात असलेल्या भरती प्रक्रिया थांबवण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतला जाईल. मात्र ती थांबवणे शक्य नसेल तर सद्यस्थितीत चालू असलेली प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती 100% जवानांमधून करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. म्हणजे आम्ही विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय मागवतोय, हे जे आम्ही जो स्ट्रक्चर बदललेलं आहे त्यासाठी. त्यामुळे जर ते म्हणतात की जर परीक्षा थांबवता येत असतील तर आम्ही ते थांबवू, जर शक्य नसेल तर आहे त्या पद्धतीनं भरू आणि पुढच्या वेळेस मात्र 100% काय म्हणतायत ते की 100% जवानांमधूनच करण्यात येईल, असं त्यांनी काय केलेले सांगितलेले. ही माहिती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे मित्रांनो, ती तुम्ही व्यवस्थित पाहिली पाहिजे. आता अजून एक महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, शासन निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाकरता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकरता मंजूर आकृतीबंध 3842 आहे बघा. 3842 पदांची खालीलप्रमाणे कार्यकारी पदे आणि अकार्यकारी परिवेक्षक पदे अशी सुधारित पुनर्रचना करण्यास व त्या अनुषंगाने ते घटक पदसंख्या यामध्ये वाढ किंवा घट करण्यास शासनानं काय दिली आहे, मान्यता दिलेली आहे. म्हणजे 3842 जागांची भरती ही येणारच आहे आणि याला शासनानं ह्या आकृतीबंधाला काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. ही पण आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. त्यासाठीच मित्रांनो, जर तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करताय, मग ती सरळ सेवा कोणतीही असू देत, मग ती उत्पादन शुल्क विभागाच्या असू देत किंवा तलाठीच्या असू देत, ग्रामसेवकाच्या असू देत, अजून कोणत्या महानगरपालिकेच्या असू देत, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपल्याजवळ ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. आणि सरळ सेवेला जो अभ्यासक्रम आहे, उदाहरणार्थ मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण परीक्षा केंद्री करून घेणार आहोत मित्रांनो. स्ट्रिक्टली जो पॅटर्न परीक्षेचा आहे त्याच आधारावर आपण शिकवत असतो. PDF स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. त्याचबरोबर अनलिमिटेड टाईम वॉच टाईम आहे आणि टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. आणि फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध आहे. फक्त आणि फक्त किती, 999 रुपये. ही बॅच तुम्ही नक्कीच परचेस करा. त्याचबरोबर आपल्याजवळ टेस्ट सिरीजसुद्धा आहेच आहे. आणि या संदर्भात तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल तर तिथं 2 संपर्क क्रमांक आहेत. 9226018181 हा एक नंबर आहे आणि दुसरा पुढचा नंबर आहे तो म्हणजे 8530121002 हा एक नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्हाला काय करावं लागेल, संपर्क करावा लागेल. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो मित्रांनो, ही जर तुम्ही बॅच परचेस करत असाल, विकत घेत असाल आणि बॅचमध्ये जो कंटेंट खूप दर्जेदार आहे, परीक्षा केंद्रीय आहे, जर तो व्यवस्थित केला तर तुमचा अभ्यास फार सोपा होत जाईल. अशाच प्रकारच्या माहितीसाठी इन्फिनिटीचं जे चॅनल आहे त्याला लाईक करा. जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तो सबस्क्राईब करा. आजच्या लेक्चरसाठी थांबूयात. धन्यवाद.